नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जून 2025 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब हा संशोधन प्रकार नाही. डॉट डॉट इज नॉट ए टाईप ऑफ रिसर्च. आता बघा, आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की संशोधनाचा प्रकार नसलेला पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच हे खालील 4 पैकी 3 पर्याय हे संशोधनाचे प्रकार असतील आणि एक हा प्रकार नसेल. तर पर्याय क्रमांक 1 आहे वर्णनात्मक संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. पर्याय क्रमांक बी शोधात्मक संशोधन, एक्सप्लोरेटरी रिसर्च. पर्याय क्रमांक सी कारणात्मक संशोधन, कॅज्युअल रिसर्च. आणि पर्याय क्रमांक डी आहे व्यक्तिनिष्ठ संशोधन. तर बघा, हे खालील 4ही प्रकार जे आहेत ते संशोधनाचे प्रकार आहेत, पण आपल्याला संशोधनाचा प्रकार नसलेला पर्याय ओळखायचा आहे. जर 4ही पर्याय संशोधनाचे असतील म्हणजेच हा प्रश्न चुकीचा आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 7. टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. डॉट डॉट इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. आता सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा रोल काय आहे आपल्याला ते शोधायचं आहे खालील पर्यायामधून. पर्याय क्रमांक ए प्राथमिक डेटा गोळा करणे, कलेक्टिंग प्रायमरी डेटा. पर्याय क्रमांक बी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन. पर्याय क्रमांक सी सर्वेक्षणाचे आयोजन करणे, कंडक्टिंग सर्वेज. पर्याय क्रमांक डी शोध निबंध लिहिणे, रायटिंग रिसर्च पेपर्स. तर सिम्युलेशन सॉफ्टवेअरची भूमिका काय आहे तर प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न क्रमांक 8. डॉट डॉट हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. डॉट डॉट इज ए कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. पर्याय क्रमांक ए संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णता काढून टाकणे. पर्याय क्रमांक बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. पर्याय क्रमांक सी वैयक्तिक आणि अनुभवजन्य पुराव्यामधील विश्वास यांना प्राधान्य देणे. व पर्याय क्रमांक डी संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. तर सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे पर्याय क्रमांक बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कंट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेना इज ए कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. पुढील प्रश्न क्रमांक 9. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे. तर टर्म DOI स्टँड्स फॉर डॉट डॉट इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग. जेव्हा आपण अकॅडमिक रायटिंग आणि रेफरन्सिंग करतो त्यावेळेस DOI कशा संदर्भात आपण वापरतो. पर्याय क्रमांक ए स्वारस्य दस्तऐवज, डॉक्युमेंट ऑफ इंटरेस्ट. पर्याय क्रमांक बी माहिती निर्देशिका, डायरेक्टरी ऑफ इन्फॉर्मेशन. पर्याय क्रमांक सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, नंतर पर्याय क्रमांक डी आहे डेटाबेसचे एकात्मीकरण, डेटाबेस ऑफ इंटिग्रेशन. तर DOI आपण कशा संदर्भात वापरतो. पर्याय क्रमांक सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायरसाठी, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब हा शब्द
इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. तर काय वापरतो आपण? पर्याय क्रमांक ए ॲक्नॉलेजमेंट, ऋणनिर्देश. पर्याय क्रमांक बी साहित्यिक चोरी, प्लॅगॅरिझम. पर्याय क्रमांक सी लेखकत्व, ऑथरशिप. आणि पर्याय क्रमांक डी विशेष ॲट्रिब्युशन. तर आपण काय वापरतो? पर्याय क्रमांक डी विशेषता. ॲट्रिब्युशन हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतो. तर हे होते 2025 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.